नमस्कार मंडळी, फक्त 1,500 रुपयामध्ये घेऊन आलो आहे असा लक्झरियस बीच साईड स्टे विथ ब्रेकफास्ट जो अलिबाग नागाव बीचपासून आहे फक्त 4 ते 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर. इथे तुम्हाला मिळणार आहे स्पेशियस लॉबी, स्विमिंग पूल, नीट अँड क्लीन स्पेशियस रूम्स, इंडोर रेस्टॉरंट आणि खूप काही. आज मी आलो आहे अलिबागला नागावमध्ये आणि अलिबागला येताना सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे बजेट फ्रेंडली हॉटेल कुठे मिळेल जे बीचपासून पण वॉकिंग डिस्टन्सवर असेल आणि स्टे पण एकदम मस्त असेल. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे असं हॉटेल जे नागाव बीचपासून एक हार्डली 4 ते 5 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि स्टे पण एकदम ऑसम आहे. आपण या चौकात उभं आहे. हा जो समोर रस्ता गेला आहे इथून एक 2 मिनटाचा वॉक केलं की नागाव बीच आहे आणि जे आपण हॉटेलवर स्टे करतो आहे बीचवूड मॅन्सन ते इकडनं राईटला एक 2 मिनटं चालत गेलो की आहे. इथे आहे बीचवूड मॅन्सन. इथून आतमध्ये गेलो की समोरच आहे विंतारा स्टेज बीचवूड मॅन्सन नागाव बीच. तर हा त्यांचा पूर्ण पार्किंग लॉट एरिया आहे. पार्किंगला बरीच अशी जागा आहे, तुमची 4 व्हीलर 2 व्हीलर आरामात इथे पार्क करू शकता. एंट्रन्सवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे स्टॅच्यू आहे. इथे पूर्ण हॉटेल आहे, ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर. हा पूर्ण पार्किंग एरिया. इथून आपण आतमध्ये आलो आणि समोरच एंट्रीवरती इथे स्विमिंग पूल आहे. इथे तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर चांगला टाईम स्पेंड करू शकता. रात्री लाईटिंग केल्यावर वेगळाच ॲम्बियन्स बनेल. इथे मी तुम्हाला रात्री कसं दिसतं ते पण दाखवेन. हा रिसेप्शन एरिया आहे, काउंटर. ते पूर्ण सिटिंग अरेंजमेंट आहे. तुम्ही इथे खाली बसून ब्रेकफास्ट लंच डिनर टाईम स्पेंड करू शकतात, चहा कॉफी. तिथे स्विमिंग पूल आहे आणि इथे एक छोटंसं लहान मुलांसाठी स्विंग आणि स्लाईड दिलेली आहे. थोडंसं मेंटेन करण्याची गरज आहे. हा पूर्ण मोठाच्या मोठा लांब एरिया आहे आणि हे ग्राउंड फ्लोअरला जे रूम्स आहेत हे फॅमिली रूम आहेत. पर रूमची कॅपॅसिटी 5 ते 6 ॲडल्ट्सची आहे. ते रूम आतून पण दाखवतो मी. हा एवढा मोठा पूर्ण पॅसेज आहे. आय थिंक 1 2 3 4 5 6 7 8 9 रूम्स आहेत टोटल्स खालती फॅमिली. आणि जे फर्स्ट फ्लोअरवर आहेत ते कपल रूम आहेत, सिंगल बेड फर्स्ट फ्लोअरवर. तर चला मी पहिल्यांदा तुम्हाला जे फॅमिली रूम आहेत डबल बेडचे ते दाखवतो. हे बघा, बाहेरच तुम्हाला एक छोटंसं गार्डन टाईप दिलेलं आहे. मस्त ट्रीज लावलेले आहेत, तुळशीचे केळीचे. मस्त फील येतो आहे, ग्रीन ग्रीन वाईब्स. ही स्पेशल एक छोटीशी बाल्कनी टाईप आहे तुम्हाला, जिथे बसून तुम्ही चहा कॉफी किंवा लंच डिनर पण करू शकता. इथे तुम्ही बीचवरनं आलात, कपडे धुवून तुम्हाला वाळत टाकायचे असेल तर त्याच्यासाठी पण त्यांनी सोय केलेली आहे. हा रूमच्या समोरचा व्ह्यू. चला आता रूम दाखवतो तुम्हाला आतमध्ये. तर हे फॅमिली रूम आहे. दोन फॅन आहेत, डबल बेड. प्रत्येक बेडवर 3 माणसं म्हणजे टोटल 6 माणसं आरामात इथे झोपू शकतात. रूम खूप मोठं आहे. टी व्ही दिलेला आहे, 2 चेअर्स आहेत, टेबल आहेत, पाण्याच्या बॉटल्स असतात. ओके, AC दिलेला आहे आणि रूम खूप हवेशीर आहे. समोर खिडकी ओपन केल्यावर समोर स्विमिंग पूल दिसतो. इथे बाथरूम एरिया आहे.
तुम्हाला एक मोठा मिरर दिलेला आहे. इथे बेसिन आहे, इथे एक मिरर दिलेला आहे आणि हे काही असं वॉशरूम आहे. नीट अँड क्लीन. गरम पाणी, थंड पाणी 24 तास अवेलेबल असतं. शॉवर दिलेला आहे. तर हे जे फॅमिली रूम आहे, डबल बेड दिसतोय, इथे 4 जण आरामात राहू शकतात. इथे वीकडेजला 850 रुपये पर पर्सन असा रेट आहे. म्हणजे 4 जण तुम्ही राहत असाल तर 8 चोक 32 आणि वरचे पण म्हणजे एक 3500मध्ये तुम्हाला 4 जणांसाठी हे फॅमिली रूम मिळू शकतं तुम्हाला. आणि जर 4 जणांपेक्षा जास्त असतील तर तुम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेस पण ते अवेलेबल करून देतात 750 पर मॅट्रेसप्रमाणे. तर म्हणजे 4 जणांसाठी 3500 वीकडेजला आणि विकेंडला हे फॅमिली रूम 4 जणांसाठी 5000 ते 5500च्या रेंजमध्ये असतं. प्राईस वर खाली होत असतात, बट साधारण वीकडेजला 3500 ते 4000 आणि विकेंडला 5 ते 5500 आणि एक्स्ट्रा मॅट्रेस घेतले तर त्याचे चार्जेस वेगळे असतात, 750 पर पर्सन. तर रूम तर खूप प्रशस्त आहे आणि तुमची जर फॅमिली मोठी असेल, तुमचा जर मोठा ग्रुप येणार असेल, तुमचे जर फ्रेंड्स तुम्ही येणार असाल तर ही रूम तुमच्यासाठी आयडियल आहे, एकदम बेस्ट आहे. आणि नागाव बीच पण इथून खूप जवळ आहे, हार्डली एक 4 ते 5 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती. तर मला तरी या रेटमध्ये आजूबाजूला कुठेही भेटले नाही हॉटेल्स. तर रेटसाठी मी या हॉटेलला थम्सअप देतो. एकदम परफेक्ट रेटमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे रूम. आता चला मी तुम्हाला कपल रूम दाखवतो जे फर्स्ट फ्लोअरवरती आहे. फॅमिली रूममधनं बाहेर पडलात की कपल रूमला जाण्यासाठी इथून स्टेअरकेस दिल्यात. हा जो लहान मुलांचा प्ले एरिया आहे तिथून स्टेअरकेस दिल्यात वरती जायला. चला आता मी तुम्हाला कपल रूम दाखवतो. आपण एंटर केलं रूममध्ये. एंटर केल्याच वॉशरूम आहे. तुम्ही बीचवरून आलात की प्रशस्त असं वॉशरूम आहे. थंड गरम पाण्याची सोय आहे. वॉश बेसिन दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे डोरच्या जवळच तुमचे कपडे ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. असं काही रूम आहे. मोठं रूम आहे. चिराचे दगड असतात कोकणातले, त्याचं बनवलेलं आहे. AC दिलेला आहे. तुमचं स्टोरेज काही असेल छोटं मोठं, मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी एक टेबल दिला आहे. इथे एक मिरर दिला आहे. असा किंग साईज बेड आहे. TV पण दिलेला आहे. प्लस तुम्हाला वायफाय आहे. AC दिलेला आहे. आता मी चला तुम्हाला इकडनं रूममधनं जो व्ह्यू दिसतो तो दाखवतो बाल्कनीमधून. तर बाल्कनी बघूया आपण. बाल्कनीमधून असा काही व्ह्यू येतो. इकडचा पूलचा एरिया मी तुम्हाला दाखवलेला आणि तिथे कॅरम पण आहे खेळण्यासाठी. आणि बाजूला पूर्ण मोकळी जागा आहे, फुल हवेशीर आहे. त्या साईडलाच समोर एक 5 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती बीच आहे. रात्रीचं वातावरण पण मी तुम्हाला दाखवेन. ॲम्बियन्स समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. आणि असा काही तुमच्या बाल्कनीमधनं व्ह्यू येणार आहे. तो तिथे स्विमिंग पूल आहे, रिसेप्शन आहे खाली. आणि इथे पण असा काही सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे. तुम्ही चहा कॉफी ब्रेकफास्ट घेऊ शकतात. लहान मुलांसाठी थोडंसं खेळण्यासाठी पण दिलेलं आहे. तर ओव्हरऑल रूम्स छान आहेत. मेन म्हणजे बजेट फ्रेंडली आहेत. इथे लाईट दिलेलं आहे संध्याकाळी तुम्ही बसल्यावर. चहा
पूर्ण हवेशीर रूम आहे, म्हणजे अजिबात तुम्हाला कोंदट असं वाटणार नाही. फ्रेश एअर कंटिन्यू वाहत येते, कारण आजूबाजूला पूर्ण मोकळा परिसर आहे. तर मी आता जिथे स्टे केला आहे फर्स्ट फ्लोअरवरती, जे कपल रूम आहे ते मला मिळालेलं आहे. मी नेगोशिएट केल्यानंतर मला ते 1300मध्ये मिळालं, कारण मी एकटाच आलेलो आहे. आणि जर तुम्ही नॉर्मली ते वीकडेजला 1500मध्ये हे रूम प्रोव्हाइड करतात, कपल रूम, आणि विकेंडला तेच एक 3.5 किंवा 3000च्या रेंजमध्ये तुम्हाला मिळून जातं. आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेस हवे असतील तर त्या एक्स्ट्रा मॅट्रेसचे 750 रुपीज पर मॅट्रेस असा काही रेट लावतात. तर तुम्ही ह्या रूममध्ये पण 3-4 आरामात राहू शकता, आणि ते तसं प्रोव्हाइड पण करतात एक्स्ट्रा मॅट्रेस. तर ह्या रूमचा रेट वीकडेजला 1500 आणि विकेंडला 3000 ते 3500 नेगोशिएबल आहे. तर मला तरी हे रूम खूप आवडलं आणि बजेटमध्ये आहे. आणि जसं मी पहिल्यांदा पण बोललो, इथून बीच खूप जवळ आहे, वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तर आता मी तुम्हाला कॅफेटेरिया, त्यांचं जिथे त्यांनी डायनिंग ठेवलेलं आहे खाण्यासाठी, तो एरिया दाखवतो. आणि तुम्हाला रात्री पण या प्रॉपर्टीचा कसा व्ह्यू असतो, ॲम्बियन्स कसं बनतं, तसं लाईटिंग लावल्यावरती काय वेगळा फील येतो, तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे आहे त्यांचा डायनिंग एरिया, जिथे तुम्हाला लंच डिनर सर्व केलं जातं. इथे लेफ्ट साईडलाच बघताय त्यांनी पूलचा टेबल ठेवलेला आहे. मला तरी येत नाही, पण तुम्ही मित्रांबरोबर इथे खेळू शकता, टाईमपास करू शकता. आजूबाजूला पूर्ण मोकळं वातावरण आहे. तर बोलल्याप्रमाणे आता मी तुम्हाला रात्रीचा ॲम्बियन्स दाखवतो ह्या पूर्ण हॉटेलचा. सकाळचे वाजले आहेत 10 आणि माझा ब्रेकफास्ट पण झाला आहे. आणि आज आहे माझा चेकआउट. मी ज्या हॉटेलमध्ये स्टे केलेलं, बीचवूड मॅनिसन, हे हॉटेल अलिबाग नागाव बीचपासनं हार्डली 4 ते 5 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर मी डेफिनेटली रेकमेंड करेल तुम्हाला हे हॉटेल, जर तुम्ही नागाव साईडला स्टे करण्यासाठी हॉटेल शोधत असाल तर. कारण बजेट फ्रेंडली आहे, बीचपासून 4 ते 5 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तर या हॉटेलचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करत आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स. तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. आणि आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.